एमपीएससी मध्ये फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्ही जर फ्रेशर असाल किंवा एमपीएससी मध्ये ऑलरेडी तुमचं प्रोफाईल बनलेलं असेल पण नव्याने तुम्हाला एखादा अर्ज करायचा असेल तर दरवर्षी तुम्हाला प्रोफाईलमध्ये काही अपडेट करावं लागतं। नवीन असाल विद्यार्थी तर प्रोफाईल बनवायचं असतं आणि ज्यांनी ऑलरेडी प्रोफाईल बनवले त्यांना थोडं अपडेट करावं लागतं। मग काय करावं लागतं, प्रोफाईल बनवताना कोणत्या कोणत्या स्टेप्स आहे, काय काय माहिती भरावी लागते, जुन्या विद्यार्थ्यांना ज्यांचं प्रोफाईल बनलंय त्यांना काय अपडेट करावं लागतं याच्याबद्दलची डिटेल्स माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे। वही आणि पेन बरोबर ठेवा। मी जे जे सांगणार ते नोट करा। ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला बरोबर ठेवायचे आणि ते डॉक्युमेंट घेऊनच तुम्हाला तुमचं प्रोफाईल बनवायचं आहे। डायरेक्ट जाऊन तुम्ही प्रोफाईल बनवायला जाल तर काही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसल्या कारणाने परत तुम्हाला अर्धवट माहिती मिळेल, अर्धवट माहिती भरावं लागेल। सो तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट बरोबर ठेवा, बरोबर घेऊन जा आणि मग प्रोफाईल भरा। सगळे डॉक्युमेंट मी सांगतोय, पेन आणि वही बरोबर ठेवा आणि नोट करा। बिफोर दॅट इग्नाइट अकॅडमीकडे ह्या बॅचेस चालू झाल्या आहेत। खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून तुम्ही विशेष माहिती घेऊ शकता। चला, पहिले तुम्हाला ओपन करायचं आहे mpsc.gov.in ही वेबसाईट ओपन करायची। वेबसाईट ओपन झाली तुमच्यासमोर अशी वेबसाईट येते। इथे अंदर तुम्हाला कुठे क्लिक करायचं आहे, ऑनलाईन फॅसिलिटी वरती क्लिक करायचं। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन सिस्टम वरती क्लिक करायचं, ह्या पहिल्या ऑप्शन वरती। इथे क्लिक केले तुमच्या समोर ही साइट ओपन होते। आता तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला काय करायचंय, रजिस्ट्रेशन करायचंय। काय, न्यू युजर रजिस्ट्रेशन। तुम्ही जर ओल्ड असाल, ज्यांचं ऑलरेडी प्रोफाईल बनलेलं आहे, त्यांना लॉग इन करायचं युजर आयडी आणि पासवर्ड टाकून। आता मी तुम्हाला घेऊन जातोय इकडे रजिस्ट्रेशनकडे, तिकडे नंतर घेऊन जातो। मग तुम्ही इथे क्लिक केलं की तुमच्या समोर ही फाईल ओपन होते रजिस्ट्रेशनची। रजिस्ट्रेशनवर तुम्हाला काय काय भरायचं हे नोट करून ठेवा। पहिले तुमचा ईमेल आयडी तुमचा करेक्ट असावा, ईमेल आयडी चालू असावा। पहिले चेक करून घ्या ईमेल आयडी ओपन होतो का, त्याचा पासवर्ड तुम्हाला माहिती आहे का, ओपन नंतर मेल येतात का, मेल पाठवले जातात का, चेक करून घ्या। नंतर प्रॉब्लेम येतात, प्रत्येक वेळेस तुम्हाला ईमेल आयडीची गरज असणार आहे। दुसरं, मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला विशेष करून जो मोबाईल तुम्ही वापरता तो घ्या, कुणाचाही घेऊ नका। बाकी घरातल्याचाच कोणातरी घ्या किंवा तुमचा स्वतःचा असा जो नंबर परत बदलायचा नाहीये तुम्हाला। नंतर तुम्हाला ईमेल आयडी टाकला की गेट ओटीपी केलं की तुम्हाला ओटीपी येतो, ओटीपी टाकायचा आणि व्हेरीफाय करायचा। सेम इथे सुद्धा मोबाईल नंबर टाकला की गेट ओटीपी वरती क्लिक करायचं, तुम्हाला ओटीपी येतो, व्हेरीफाय करायचा। व्हेरीफाय झाला की मग तुम्हाला न्यू पासवर्ड इथे विचारतो, तुम्हाला टाकायचा आहे न्यू पासवर्ड आणि मग इथे कन्फर्म करायचा आहे। आता हा पासवर्ड सुद्धा नीट लक्षात ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा किंवा कोणातरी मेल वरती ठेवा। नंतर तुम्हाला काय करायचं, डेट ऑफ बर्थ टाकायची। नंतर पुढे ऑप्शन तुम्हाला हे आहेत, व्हॉट इज युअर चाइल्डहुड निकनेम, स्वप्नील। हे सगळे फॉर्म, हे पॉइंट भरायचे जे की तुम्हाला पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठीचे हे काय हिंट आहेत, बरोबर। ज्यांनी दिले इथं हिंट साठी हे पासवर्ड टाकायचे। नंतर इथे कॅप्चा टाकायचा, रजिस्टरवर क्लिक करायचं। रजिस्टरवर क्लिक झालं की तुमच्या समोर लॉग इन आयडीचं प्रोफाईल ओपन होत आहे। ओपन झालं की तुम्हाला परत एकदा इथे लॉग इन करायचं आहे रजिस्ट्रेशन ईमेल आयडीने किंवा मोबाईल नंबर, दोघांपैकी एक। मोबाईल नंबर घ्या किंवा ईमेल आयडी, दोघांपैकी एक टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, त्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे, लॉग इन करायचं। लॉग इन झालं की तुम्ही पुढच्या पेजवर तुम्हाला तुमचं प्रोफाईल ओपन होत आहे। आता तुम्ही इथे आला, तुम्ही नवीन आहात, साहजिक हे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन ऍप्लिकेशन, माय अकाउंट आणि करस्पॉन्डन्स। तुम्हाला प्रोफाईल क्रिएशन वरती क्लिक करायचंय कारण तुम्ही नवीन आहात। जुने जे विद्यार्थी असतात लॉग इन, इथे लॉग इन केलं जुन्या विद्यार्थ्यांनी की त्यांना डायरेक्ट कुठे जायचंय, माय अकाउंट वरती। माय अकाउंट ऑलरेडी त्यांचं अकाउंट असतं, तिथे जाऊन तुम्हाला काही गोष्टी एडिट करावं लागतात। काय ते मी तुम्हाला आता सांगतोय। आता नवीन विद्यार्थी आला, तुम्ही प्रोफाईल क्रिएशन वरती, इथे आल्यानंतर तुम्हाला फाईल 5 बीट मध्ये ही ओपन होत, 5-6 बघा। स्टेप 1, स्टेप 6 आहे बघा, पर्सनल इन्फॉर्मेशन, ऍड्रेस इन्फॉर्मेशन, ऑदर इन्फॉर्मेशन, क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन, एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन आणि अपलोड फोटो अँड साइन। त्यापैकी आपण आहोत आता पहिल्या स्टेपवर। पहिल्या स्टेपवरती आहोत आपण। पहिल्या हे बघा, सगळे रेड दाखवतात म्हणजे काय, हे अपडेट नाहीये। हे जेव्हा ग्रीन मध्ये कन्वर्ट होतील म्हणजे अपडेट झालेले आहे। तो पहिल्या ऑप्शनवर तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची, इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरा। आता मी जे डॉक्युमेंट सांगते डॉक्युमेंट बरोबर ठेवा। पहिलाच ऑप्शन आहे आधार कार्ड बद्दल, तुम्हाला येस करायचं आहे, आधार कार्डचं डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचं आहे। आधार कार्ड नंबर विचारला जातो, तुमचं आधार कार्डवरती नाव असेल ते नाव पण टाकायचंय। सेकंड, पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्हाला जायचंय, इथे सांगितलं बघा, एक्झॅक्टली मेन्शन ऑन आधार कार्ड। आधार कार्डवरती जे नाव असेल ते नाव, तुमचं नाव करायचं आधार कार्डवर वेगळं असेल आणि तुमच्या डॉक्युमेंटवरती वेगळं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, जे आधार कार्डवर नाव आहे तेच टाकायचं तुम्हाला इथे। नंतर पर्सनल डिटेल्स मध्ये जायचं, तुम्हाला पर्सनल डिटेल्स मध्ये तुमचं सरनेम टाकायचंय, फर्स्ट नेम टाकायचंय, मिडल नेम टाकायचंय। नंतर फुल नेम इंग्लिशमध्ये, सेम इंग्लिशमध्ये नाव टाकायचं तुम्हाला, हे पूर्ण नाव येऊन जातंय। त्यानंतर फुल नेम देवनागरीमध्ये ऑटोमॅटिक ते घेऊन टाकतंय। मदर नेम इथे टाकायचंय, त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ टाकायची, प्रॉपर डेट ऑफ बर्थ टाका, चुकू देऊ नका। शक्यतो फॉर्म भरताना तुम्ही स्वतः भरा, कोणाला भरायला देऊ नका, सायबर कॅफेला देऊ नका, कारण त्यांच्याकडनं काही चूक झाली तर तुम्ही अडचणीत याल। 19 सालात जन्म झाला आणि त्याच्याकडून टाकताना चुकून जर झालं,
92 93 94 2099 तर अवघड होईल तुमचं. सो लक्षात घ्या. जेंडर जे असेल तुम्हाला टाकायचंय. त्यानंतर मोबाईल नंबर प्रॉपर टाका, ईमेल आयडी प्रॉपर टाका. त्यानंतर मॅरिटल स्टेटस तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड करा, अनमॅरिड असाल तर अनमॅरिड करा. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन, त्यानंतर मदर टंग मराठी. नंतर खाली 2 प्रश्न आहे, वेदर युअर नेम इज चेंज. 10वी नंतर तुमचं नाव चेंज आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. इथे येस केलं की लगेच ते विचारतं नवीन नाव काय, ते नवीन नाव टाका. फॉर एक्झाम्पल तुमच्या हस्बंडचं नाव असेल, मुलींचं, तर ते नाव टाकू शकतात. त्या नावाचे जर डॉक्युमेंट तुम्हाला वापरायचे असेल तरच टाका, अदरवाईज टाकायची गरज नाहीये. जर एखाद्या मुलाचं नाव बदललं असेल, स्पेलिंग बदललं किंवा नावात राव साहेब ऍड झालं, त्यांनी पण ते नवीन नाव इथे टाकायचं आहे, अदरवाईज टाकायची गरज नाही. कॅन यू रीड राईट मराठी, इंग्लिश आणि हिंदी सगळ्यांना येस करायचं आहे. इथे क्लिक केलं की मग पुढे जायचंय. पर्सनल इन्फॉर्मेशन वरचं आहोत आपण. फिजिकल मेजरमेंट टाकायचं. आता फिजिकल मेजरमेंट काही असे पद आहेत, जसं की DYSP असेल, जसं की वनसेवा असेल, ह्या पदांना फिजिकल मानकं असतात, फिजिकल मेजरमेंट असतात, उंची छाती असते. सो त्यामुळे इथे व्यवस्थित भरा. तुम्ही जर ही व्यवस्थित भरली नाही तर तुम्हाला पुढे जाऊन अडचण अशी येईल की तुम्ही त्या पदासाठी इलिजिबल राहणार नाहीये. सो माहिती भरताना व्यवस्थित भरा. वनसेवेसाठी तुम्हाला 165 हाईट लागते, 157 हाईट लागते, किंवा तुम्हाला DYSP सुद्धा हाईट लागते, चेस्ट लागते, ते व्यवस्थित भरा. पहिले इथे दिलं त्यांनी हाईट 105, जी असेल तुमची 30 टाका. लक्षात घ्या, चुकीची टाकाल फॉर्म भराल पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अगोदर तुमचं फिजिकल मेजरमेंट होतं, तिथे अडचण येऊ शकते. सो इथे मी टाकली आहे, माझी हाईट टाकली आहे, नंतर वेट पण टाकलंय, त्यानंतर इथे टाकलंय चेस्ट डिफ्लेक्टेड इन सेंटीमीटर आहे, म्हणजे एक्झाम्पल इथे टाकलं त्यांनी, आणि चेस्ट इन्फ्लॅटेड इन सेंटीमीटर म्हणजे वाढ होऊन किती वाढ होते टाकायचं तुम्हाला, बरोबर. त्यानंतर पुढे विचारलंय कास्ट जी असेल तुमची. आता इथे कास्टवर टाकताना लक्षात घ्या, तुम्ही ज्या कास्टला मेन्शन करता त्या कास्टचे डॉक्युमेंट 3 लागतात. एक तर डोमेसाइल लागतं, नंतर नॉन क्रिमिनल लागतं आणि कास्ट सर्टिफिकेट लागतं. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आता गरजेचं नाही, ते नसेल तरी चालतंय, ते सिलेक्ट झाल्यानंतर 6 महिन्यांनी दिलं तरी चालतंय. असेल तर फॉर्म भरू शकता, कास्ट व्हॅलिडिटी मधून भरू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. नसेल तरी फॉर्म भरता येईल, तुम्हाला रिझर्वेशन मिळणार आहे. सो इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणारच आहे, ते डॉक्युमेंट तुम्ही घेऊन ठेवायचं आहे. ओरिजिनल NT टाकलं इथे मी, कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे, इश्युइंग डिस्ट्रिक्ट जी पण असेल त्या डिस्ट्रिक्टचं नाव टाकायचं आहे, इश्युइंग डेट ज्या डेटला टाकलं त्या कास्ट सर्टिफिकेट सगळं टाकलं असतं. याच्याबद्दल काही अडचण तर मला पाठवा तुम्ही, कास्ट सर्टिफिकेट सगळं डिटेल्स तुम्हाला मी सांगतो. डेट कोणती टाकायची, सर्टिफिकेट नंबर कोणता टाकायचा, इश्युइंग डिस्ट्रिक्ट कोणतं टाकायचं, सगळं मी सांगतो. डेट 2 असतात, कोणती टाकायची मी पण तुम्हाला सांगेल. त्यानंतर डू यू बिलॉंग टू नॉन क्रिमिनल, यस. इथे यस केलं तर ठीक आहे, नो जर केलं तर लगेच मेसेज तुम्हाला रिझर्वेशन मिळणार नाही. आणि हे नॉन क्रिमिनल जे असतं ना, ते ज्या वर्षात तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या वर्षाचा अपडेट करावं लागतं. आता इथे मी हा मुद्दा लिहितो, नॉन क्रिमिनल तुम्हाला जे जुने विद्यार्थ्यांना काय करावं लागेल, अपडेट करावं लागतं, दरवर्षी अपडेट करावं लागतं. किंवा तुमच्याकडे जर ऑलरेडी ते आहे 3-3 वर्ष चालतंय, 2-2 वर्ष चालतंय, त्यांना अपडेट करायची गरज नाही. पण एकदा चेक करून घ्या तुमच्याकडे असलेल्या डिटेल्स नॉन क्रिमिनल इथे भरलेली माहिती बरोबर आहे का. बऱ्याच जणांचं असं झालेलं, ते ॲज इट इज फॉर्म भरून टाकला त्यांनी, लक्षातच नाही राहिलं तर मला ते अपडेट करायचं, असं चालणार नाही. सो अपडेट करायचं लक्षात ठेवा, नॉन क्रिमिनल तुम्हाला अपडेट करावं लागेल. जर एखाद्याचं कास्ट सर्टिफिकेट हरवलं होतं त्यांनी नवीन काढलं तर तेही अपडेट करावं लागेल तुम्हाला. नॉन क्रिमिनलचा नंबर टाकायचा, नॉन क्रिमिनलची डेट टाकायची तुम्हाला कधी भेटली, आणि डू यू हॅव कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर येस टाका, नसेल तर नो टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. रेड सिग्नल वगैरे काही येत नाही, काही प्रॉब्लेम नाही. पर्सनल म्हणजे जे दिव्यांग उमेदवार असेल ते असेल तर येस करा, नसेल तर नो करा. पुढे गेलो आपण स्पोर्ट डिटेल्स मध्ये. तुम्ही जर स्पोर्ट पर्सन असाल तर येस करा, नसेल तर नो करा. आता इथे जर तुम्ही येस केलं तर लक्षात घ्या, इथे प्रोफाईल मध्ये तुम्हाला गट क्लास गट अ आणि गट ब चे पोस्ट आहे, किंवा गट सी चे पण आहे. यासाठी काय लागतं बघा, इथे लागतं मला इंटरनॅशनल खेळ लागतं, इथे नॅशनल खेळ लागतं, इथे स्टेट खेळ लागतं, आणि यामध्ये पण रँक लागते. हे जर तुमच्याकडे असेल तरच टाका, अदरवाईज उगाच टाकून तुम्ही नुकसान करून घ्याल, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येईल. सो ते सर्टिफिकेट नीट तुम्ही करेक्ट तुमच्याकडे आहे हे कन्फर्म करून फॉर्म भरा. कन्फर्म नाही झालं तर याच्याबद्दलचे डिटेल्स व्हिडिओ मी टाकलेले आहेत, व्हिडिओ बघा आणि मगच भरा. प्रत्येक बीटवरती माझा व्हिडिओ आहे. एक सर्व्हिसमॅन असेल, स्पोर्ट पर्सन असेल, अनाथ असेल, दिव्यांग असेल, त्यांना काय काय डॉक्युमेंट लागतात, सेपरेट व्हिडिओ आहे. असेल तर भरा, नसेल भरू नका. एक सर्व्हिसमॅनची डिटेल्स तुम्हाला इथे भरायची. तुम्ही जर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर महाराष्ट्राचे अंशकालीन कर्मचारी आहात का, तुम्ही पदवीधर अंशकालीन कर्मचारी असाल तर इथे माहिती भरा, नसेल तर नो करा. डोमेसाइल डिटेल्स तुम्ही इथे टाकावं लागेल. डोमेसाइल तुम्ही जर इथे नो केलं ना तर तुम्ही कुठे जातात, ओपन मधून जातात. ओपन जनरल मधून तुम्हाला कोणतंच रिझर्वेशन मिळत नाही. सो डोमेसाइल असणं गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाइल, नॉन क्रिमिनल तिन्ही असेल तर रिझर्वेशन, अदरवाईज रिझर्वेशन मिळत नाही. असं इथे येसच करायचं तुम्हाला. त्यानंतर डोमेसाइलचं अवेलेबल आहे का, येस अवेलेबल करायचं. डोमेसाइल सर्टिफिकेट नंबर टाकायचा, इश्युइंग डिस्ट्रिक्ट पण टाकायची आणि डोमेसाइल इश्युइंग डेट पण टाकायची. हे जर नसेल तर लगेच मेसेज येतो बघा, लक्षात घ्या. हे डॉक्युमेंट तुम्हाला रेडी करून ठेवायचं आहे. डोमेसाइल एकदाच काढण्याची पद्धत आहे, परत काढण्याची गरज नाहीये. तेच डोमेसाइल तुम्ही पूर्ण वापरू शकता लाईफ लॉंग.
पुढे ऍडिशनल रिझर्वेशन तुम्हाला काही हवं असेल तर ते टाका, नसेल तर नो करा. त्यानंतर पुढे ऑर्फन डिटेल्स, तुम्हाला ऑर्फन म्हणजे अनाथ असाल तर येस करा, नसेल तर नो करा. आणि मग शेवटी हा जरा पहिला टप्पा पूर्ण पर्सनल डिटेल्स मधला सेव्ह करा. सेव्ह केलं की पुढे मेसेज तुम्हाला येऊन जातो, पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली असा ग्रीन मेसेज येतो. असा ग्रीन मेसेज आला की तुम्ही जाता सेकंड याच्यावरती. बघा हे झालंय आता ग्रीन तुमचं. आता सेकंड वर तुम्ही आलेला आहात, सेकंड वरती प्रोसेस करत आहात तुम्ही. इथे आला सेकंड मध्ये काय ऍड्रेस इन्फॉर्मेशन भरायची आहे, पर्सनल ऍड्रेस. इथे ऍड्रेस लाईन तुमची बघा, ऍड्रेस टाकायचा आहे प्रॉपर. हे ऍड्रेस सगळं टाकायचं, तालुका, डिस्ट्रिक्ट, पिनकोड वगैरे हे टाकलं की हाच ऍड्रेस तुमचा जर असेल तर सेम ऍड्रेस टाका, वेगळा असेल तर वेगळा टाका. ऍड्रेस वरती काय एमपीएससीला भविष्यात तुमच्यावर डॉक्युमेंट तुम्हाला काही जर पत्र पाठवायचे असेल तर त्यासाठी तुमचा ऍड्रेस असावा. अदरवाईज सेम ऍड्रेस टाकला तरी चालतंय. तुम्ही कुठे बाहेर राहतात आणि घर तुमचं वेगळं आहे, काही प्रॉब्लेम नाही. सर्व्हिस निमित्त बाहेर आहे, गावाचं घर वेगळं आहे, काही प्रॉब्लेम नाही. परमनंट ऍड्रेस घरचा द्या, करस्पॉन्डन्स ऍड्रेस तुमचा आत्ताचा द्या, काही प्रॉब्लेम नाही. सेव्ह करा. सेव्ह केलं की परत तुमचं सक्सेसफुल सेव्ह होणार आहे आणि मग पुढे तुम्हाला असा मेसेज येईल. आता ते पर्सनल इन्फॉर्मेशन आहे पण तुमची ऍड्रेस इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल. आणि मग पुढे तुम्ही तिसऱ्या स्टेपवर आहात. तिसऱ्या स्टेपवर गेला तुम्ही, ऑदर डिटेल्स मध्ये तुम्हाला काय भरायचं, तुमच्यावरती काही जर केसेस वगैरे असतील ना तर त्या केसेसची माहिती तुम्हाला भरायची. जवळपास कुणावरतीच केस नसणार आहे नाही का, सो इथे नो नो करायचं आहे. जर असेल एखादी केस तर जर असेल तर येस करा, त्याचे डिटेल्स टाकून द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. करेक्ट. नंतर आपण जातो सेव्ह केलं की पुढे जातो फोर्थ स्टेपवर, क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन मध्ये. क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन तुम्हाला काय काय भरायचं बघा. तुमच्याकडे जे क्वालिफिकेशन 10वी असेल, 12वी असेल, डिप्लोमा असेल, डिग्री असेल, हे सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे. किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जर असेल ते पण भरा तुम्ही, किंवा इतर तुमचे काही सर्टिफाईड कोर्स असतील जे काय सर्टिफाईड कम्प्युटरचे वगैरे इतर, त्याची पण माहिती इथे भरायची. पण सगळी माहिती भरायची. क्वालिफिकेशन इथे विचार बघा, सुरुवात करताना अशीच करायची 10वी 12वी डिप्लोमा डिग्री पीजी आणि अजून काही शिक्षण असेल, काही सर्टिफिकेशन असेल तर त्याची पूर्ण माहिती इथे भरायची आहे. इथे ऍड करायचं, ऍड प्रत्येक वेळेस ऍड करायचं, तरच ऍड होणार, नाही तर ऍड होणार नाही तर मग गडबड होऊन जाते. याचे डिटेल्स टाकायचे बघा. काय डिटेल्स ते प्रॉब्लेम होणार कुठे तर माहिती का, बोर्ड पण कळतंय, क्वालिफिकेशन कळतंय, सब्जेक्ट पण कळतंय, स्टेट. आता सब्जेक्ट मध्ये सगळेच सब्जेक्ट आले पाहिजे असं नाही, जेवढे 2 4 5 6 सब्जेक्ट टाकता टाका. तिथं तुम्ही सगळे 12 सब्जेक्ट होते, 12 सब्जेक्ट टाकत बसू नका, एवढं बसत पण नाही. 2 4 सब्जेक्ट टाका, हरकत नाही, जे महत्वाचे. त्यानंतर क्वालिफिकेशन स्टेटस पास असेल 5 टाका. डेट ऑफ क्वालिफिकेशन कम्प्लिशन डेट तुम्हाला टाकायची आहे. तुमच्या मार्कशीट वरती डेट असते बघा, ती डेट तुम्हाला इथे शो करायची आहे. नंतर अटेम्प्ट्स किती, तुमचे अटेम्प्ट्स एकच होते. जर तुम्ही फेल होऊन परत पास झाला असाल तर मग 2 करा, 2दा झाले असेल 3 करा, जे असेल ते. पर्सेंटेज तुम्हाला सीजीपी असेल तर सीजीपी टाका, पर्सेंटेज असेल पर्सेंटेज टाका. नंतर नंबर ऑफ अकॅडमिक इयर. आता ग्रॅज्युएशन करताना 10वी असेल तर किती, 12 महिने, 12 महिने. ग्रॅज्युएशनला काहींचा 3 वर्षाचा कोर्स असतो, काहींचा 4 वर्ष असतो. 12-36 किंवा 48 हा इथे नंबर येईल, नंबर बरं, मंथ. त्यानंतर ग्रेड तुमची जी असेल ती, क्लास जी असेल ती. मोड ट्रॅडिशनल रेग्युलर मध्ये सगळ्यांचा आहे. कंपल्सरी सब्जेक्ट जे काय असते टाकून द्या, टाकले तर टाकले, नाही टाकले तरी काही प्रॉब्लेम नाहीये. काउन्सिल रजिस्ट्रेशन डेट असेल तर टाका, नसेल तर काही गरज नाहीये. हे नंतर इथे ऍड करा. असे 1 2 3 4 जे काय असेल ते ऍड करा, सेव्ह करा. सेव्ह केलं की आपण जातोय पुढच्या स्टेपला. आता हे ते बघा मी सेव्ह केले सगळे, काय काय आलंय, एसएससी आलं, एचएससी आलं, ग्रॅज्युएशन आलंय. आता हे 3 माझ्याकडे होते, माझ्या कॅन्डिडेटकडे होते, त्याने सगळी माहिती भरली. असा चार्ट तुम्हाला दिसतोय. हा चार्ट पण व्यवस्थित बघा. तुम्ही भरलेली माहितीच्यात काही चेंज तर करायचं नाही. चेंज करायचं असेल तर एडिट ऑप्शन असतो, एडिट आहे. किंवा तुम्हाला एखादं डायरेक्ट डिलीट करायचं, डिलीटचा पण ऑप्शन आहे. हा डिलीट आहे आणि हा एडिटचा ऑप्शन, तुम्ही एडिट करू शकता. ओके, बघा इथे परत तुम्ही टाकू शकता, सेव्ह करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला माहिती भरायची. मग आता सेव्ह क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन कन्फर्म करायचंय आणि मग आपण पुढे जातो. पुढच्या स्टेपवर जाणार आपण, एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन. तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल, एक्सपिरियन्स टाकण्याच्या अगोदर तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. किंवा त्याच्याशी रिलेटेड जे डॉक्युमेंट त्या पोस्टला लागतात ते असेल तरच टाका, अदरवाईज टाकत बसू नका. कारण इथे कोणत्याच पोस्टला एक्सपिरियन्सची गरज नाहीये, लक्षात घ्या. एमपीएससीची ह्या पोस्टला, पण ज्या एखादी पोस्ट अशी असते जिला एक्सपिरियन्सची गरज असते त्यावेळेस फॉर्म भरत असताना तुम्ही तुमचं प्रोफाईल ओपन करून एडिट करू शकता, एक्सपिरियन्स टाकून परत फॉर्म भरू शकता. पण आता तुमच्याकडे असेल तर भरा, अदरवाईज भरायची गरज नाही आहे. ही सगळी माहिती भरावं लागतं तुम्हाला. एम्प्लॉयचं प्रेझेंट पास्ट काय असतं, वेदर सिलेक्टेड फॉर एमपीएससी असेल तर टाका, नसेल तर टाका. मी तिथे काय केलं, एक्सपिरियन्स काय केला, डायरेक्ट मी येस केला. मी जे मला माहिती भरावं लागली ते सगळी माहिती भरावं लागली इथे. नो केलं तर काहीच विचार नाही तुम्हाला. ओके, ही सगळी माहिती सेव्ह करा आणि पुढे जा. पुढचा टप्पा एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन, जी आता मी नो केली होती. नंतर स्टेप 6 सेव्ह करून स्टेप 6 वर गेलो आपण. इथे अपलोड फोटो अँड सिग्नेचर आहे. आता फोटो आणि सिग्नेचर अपलोड करताना काळजी घ्या.
फोटो त्यांना विशिष्ट पद्धतीचाच लागतो, जसं की दिला फोटो विड्थ बिटवीन 125 ते 130 पिक्सेल लागतो आणि तुमची साईन फोटो हाईट जी लागते ती 150 ते 70 पिक्सेल लागते. त्यानंतर इमेज साईज 50 KB आत लागते, त्याच्यावरती चालत नाही. आणि सिग्नेचर सुद्धा विड्थ तुम्हाला 125 130 आणि 50-60 पिक्सेल मध्ये लागते. याच्यापेक्षा जास्त असेल तर तो घेत नाही. मग जर होत नसेल तर तुम्ही गुगलला सर्च केलं की तुम्हाला फोटो रिअरेंज करून मिळतो बघा. फोटो पण साईजची, इमेज पण ती रिअरेंज करून घ्या. इथे फोटो टाका, सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर पुढच्या स्लाइडवर जातो आपण. इथे याच्यावरती टिक करा, सबमिट अँड लॉक प्रोफाईल. आता आपण लॉक करतोय कारण पूर्ण माहिती भरलेली आहे. लॉक केली की परत कन्फर्म करायला विचारते, कन्फर्म वरती क्लिक करा आणि मग आपण पुढे जातो. आता तुमच्याकडे झालंय पेज ओपन लॉगिनचं. लॉगिनच्या पेजवर तुम्हाला युजर आयडी टाकायचा आहे, म्हणजेच ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, लॉग इन करायचं आहे. लॉग इन केलं की तुमच्या समोर हे ओपन होत आहे. जसं सुरुवातीलाच आपण इथे होतो, आता परत इथे आलो. आता तुम्ही ऑलरेडी प्रोफाईल क्रिएट केलेला आहे. तुम्ही आता काय करू शकता, माय अकाउंट वरती क्लिक करू शकता. माय अकाउंट वरती क्लिक केलं तुमचं प्रोफाईल ओपन होतं. परत ओपन होतं कोणतं, जे आतापर्यंत माहिती भरली ओपन होतं. आणि त्यात जर अजून काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर चेंजेस करू शकता. अदरवाईज तुमचं प्रोफाईल बनलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रोफाईलचा व्ह्यू पण तुम्ही बघू शकता. म्हणजे माय अकाउंट वरती क्लिक केलं की असे ऑप्शन समोर ओपन होतात बघा. माझं तुमचं कुठे क्लिक केलंय, माय अकाउंट वरती क्लिक केलंय, तुमच्यासमोर हे ओपन होते तुमचं प्रोफाईल स्टेटस काय सांगताय, कंप्लीट आहे. तरी पण चेक करून घ्या सगळी माहिती बरोबर आहे का. तुमचं नाव, तुमचं देवनागरी नाव, मोबाईल नंबर बरोबर आहे, लास्ट अपडेट तुम्ही कधी केलंय हे पण चेक करा बघा. आजच केलं मी अपडेट. ईमेल आयडी बरोबर आहे का, तुमचं प्रोफाईल स्टेटस चेक करा. आणि जर तुम्हाला याच्यात काही चेंजेस करावं वाटलं तर काय करू शकता, व्ह्यू प्रोफाईल करू शकता. बरोबर, एकदा बघून घ्या प्रोफाईल, व्ह्यू बघून घ्या एकदा पूर्ण माहिती. त्यात तुम्हाला चेंजेस वाटत काय करू शकता, मग तुम्ही अपडेट आणि अनलॉक याच्यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केलं, अपडेट आणि अनलॉक वरती क्लिक केलं, तुमच्यासमोर एक विंडो ओपन होते. तुमच्यासमोर एक विंडो ओपन होते ज्यामध्ये तुम्हाला काय काय सांगतं ते पहिले सांगते की तुमचा ईमेल आयडी वरती एक ओटीपी जातो, तो ओटीपी टाका. आणि दुसरा मोबाईल वरती एक ओटीपी जातो, तो ओटीपी टाका. बघा हे महत्वाच्या गोष्टी आहेत. हे जर नसेल तुमच्याकडे तर अडचणीत याल तुम्ही. ईमेल आयडी प्रॉपर आणि मोबाईल प्रॉपर लागेल. म्हणजे तुम्ही अनलॉक केली प्रोफाईल, म्हणजे काय, ओपन करायची प्रोफाईल मला एडिट करायची आहे. इथून एडिट करायला इथे अनलॉक करावं लागते. मग आणि लॉक केल्याशिवाय फॉर्म भरता येत नाही, हे पण मुद्दा नीट लक्षात घ्या. करेक्ट. लॉक कुठे केली आपण, आता लॉक केली बघा. इथे आपण आता पहिला आपण लॉक केली की नाही, इथे लॉक केली बघा. हा चार्ट होता. लॉग इनच्या अगोदर काय केलं आपण, कन्फर्म केलं, सबमिट अँड लॉक प्रोफाईल. अशी लॉक केल्याशिवाय फॉर्म भरता येत नाही. इथे तुम्हाला अनलॉक करून एडिट करता येते. बरोबर. चेंज पासवर्ड तुम्हाला वाटला, पासवर्ड चेंज करू शकता तुम्ही. सेम चेंज पासवर्ड तुम्हाला ओटीपी येणार आहे. ओटीपी ह्या दोघांना येणार, लक्षात ठेवा. आता मी एक फॉर्म भरून पण बघितला. कोणता, आता जो फॉर्म बघा आपला महाराष्ट्र गॅजेट सर्व्हिस सिव्हिल सर्व्हिस कंबाईन प्रीमियम एक्झामिनेशन 2024 फॉर्म पूर्ण गेला, फक्त फी पेड नाही केली. म्हणजे मी मला दाखवते फीज नॉट पेड. इथे मी परत बघू शकतो व्ह्यू, पेमेंट हिस्ट्री, चेक पेमेंट स्टेटस आणि कॅन्सल ऍप्लिकेशन. पण आता आपण फक्त प्रोफाईल कशी बनवायची हे बघितलं. एक व्हिडिओ माझा असेल की फॉर्म कसा भरायचा. आता जसं की ऍड आली आहे, मग फॉर्म कसा भरायचा, कोणत्या बदल भरायचा, कसा प्रेफरन्स द्यायचा, सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे. सो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. इथे हे सगळं झालं, प्रोफाईल क्रिएशन झालं, माय अकाउंट झालं. ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती गेलं की तुम्हाला खाली डायरेक्ट ते दाखवतंय, सगळ्या ऍड दाखवत बघा. पब्लिश झाली ऍड, ऍडवाईजचा नंबर काय, नाव काय आहे, देवनागरीमध्ये काय नाव आहे, आणि ती ऍड तुम्ही बघू शकता. म्हणजे सगळ्या ऍड तिथे खाली येतात, एमपीसी सगळ्या ऍड येतात. इथे व्ह्यू करायचं आणि व्ह्यू केलं की तुम्ही इलिजिबल आहात का चेक करायचं आणि फॉर्म भरायचा. फॉर्म कसा भरायचा पुढे मी सांगतो तुम्हाला. पण इथे गेलं की माय ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये एमपीसी सगळ्या ऍड तुम्हाला दिसतात. ओके, अशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. याच्याबद्दल काही अडचण असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजे इग्नाइट अकॅडमी. तुर्तास मी थांबतो. पुन्हा भेटूया. नमस्कार.